तर नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आणि जे आम्हाला काय म्हणते त्याला एक्सप्रेस व्हायचं आहे ह्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे बाई. आणि मी तन्वी काकड तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. मला माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न राहणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हालाच भेटणार आहे. बाई ह्या व्हिडिओसाठी मला माहित आहे तुम्ही लोक खूप वर्षापासून वाट खूप पाहून राहिले असं त्यांच्या आहे. मनात बिचारे भरलं असेल. थकले विचारू की तन्वी कोण आहे, बिपिन तन्वीचा कोण आहे, तन्वी तुम्ही- बिपिनचा कोण आहे, तुमचं त्याच्यावर एखादा नातं ब्लॉग काय? टाका, हे टाका, ते टाका, आणि ते उरकून टाका. घ्या लवकर. उरकून घ्या. यावर्षी काय यावर्षी यंदा कर्तव्य आहे आणि त्याचेच आज उत्तर आम्ही तुम्हाला द्यायला आलो. देणार आहे. तर गोष्ट आहे बाई इथून 5 वर्ष 5 वर्ष आधीची 21 21. म्हणजे आणि तन्वी सांगते थोडं शॉर्टकट मध्ये, कारण की तन्वीनं माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला, मी आणि केला होता. इतर लोक जास्त. त्या केला होता ते सांग. तर तू पहिलेपासून फेमस होता, याचे फॉलोअर होते, हा टिकटॉकवर होता. माझ्याजवळ टिकटॉकही नव्हतं, मी अभ्यास करत होती तेव्हा. याचा चॅनल बिल्ड झालेलं होतं आणि एक यांनी स्टोरी टाकली होती अल्बम सॉन्गसाठी, यांना आर्टिस्ट पाहिजे. तर मी याला तेव्हा मेसेज केला होता. ती फॅन मुवमेंट होती. बाई लोक म्हणते ना की बा पोरीला सगळ्या गोष्टी आठवतात, नाही असं काही नाही आहे. बाई, विषय कसा आहे, मले म्युझिकचा तेव्हा माहिती का छंद लागला होता. तुम्हाला जर तुम्ही इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर मी गाणे म्हणत असतो कधी कधी. तर हिच्या एरियात एक दादा आहे जे म्युझिक वगैरे जे आहे रेकॉर्ड करते, आणि हिचे त्याच्या पैसे क्लासेस होते. त्याच्या आधी कशी भेट झाली माहितीये काय? त्याच्या आधी कशी झाली? त्याच्या आधी कशी भेट झाली मला माहिती. याला काय वाटते मला काही आठवत नाही, आठवते सगळं. एक दादा होते, माझा भाऊ, आणि ते म्युच्युअल होते एक ते दादा. तर त्यांनी याचा नंबर दिला माझ्या भावाला आणि मी याच्याशी पहिल्यांदा बोलली होती. तर मी एवढी एक्सायटेड झाली आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी पण सॉंग्स वगैरे म्हणते, मला पण सिंगिंगचा आवड आहे वगैरे. तर तेव्हा त्याचं झालं होतं की मला काही स्टुडिओबद्दल माहिती दे, आणि मग तेव्हा आम्ही स्टुडिओमध्ये भेटलो. हा, मग तिथं स्टॉप झालं होतं सगळं. हे हिच्या घरी, मी माया घरी. आणि माहिती एक गोष्ट, मी याला एक फोटो मागितला होता, म्हटलं मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मला फोटो देता का? तर यानं डायरेक्ट ते फाटक लावलं आणि गाडी काढली, निघून गेला. बाई, खूप मला जास्त ऐकून राग येत, आलता. मला मी म्हणजे कोणत्या पोरात कधी फोटो मागत नाही, पहिल्यांदा मागितला होता. तर माया विषय कसा आहे, मला दूरचं ऐकून येत. म्हणजे जसं लोकली बिमारी असते की दूरचं दिसत नाही, मला दूरचं ऐकू येत नाही. इग्नोर केलं तर इग्नोर नाही केलं होतं. ठीक केलंय असं, पण बाई क्या बोलते उसको, घुमून फिरून इथं चालू हा, निसर्गाची ते एक गोष्ट असते ना की घुमून फिरून झाला येऊनच जाते. आणि नंतर मग मी तुला तर- मेसेज केला गाण्याच्या हा. वेळेस. तर मग मी काय केलं होतं, एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती की, एक अल्बम सॉन्ग साठी फिमेल आर्टिस्ट पाहिजे. आणि हे इंग्लिश मध्ये टाकलं होतं कारण माझ्या डायरेक्टरने मला पाठवलं होतं की हे हा. टाक. नीड अन आर्टिस्ट वर अल्बम सॉन्ग असं आणि काहीतरी त्याच्यात जे होतं. आहे तन्वीने आणि मी मला मेसेज केला होता कारण माझी ओळख झालेली होती ऑलरेडी स्टुडिओमध्ये. तर मी म्हटलं चला आपण ट्रस्ट ठेवू शकतो या गोष्टीवर, आपण भेटलेलो आहे. तर मी म्हटलं सर मी इंटरेस्टेड आहे, आणि यांनी डायरेक्ट मला डायरेक्टर सरांचा नंबर दिला. आणि मग आमची मीटिंग वगैरे हा. झाली. आणि तिथं माझ्या चेहऱ्यामुळे मी त्यांचा नंबर सेव्ह केला. त्यांनी माझा डीपी पाहिला, मग ते बोलले की तुम्ही भेटायला डीपी या. वरून भेटायला डीपी या. वरून DP आर्टिस्ट मध्ये सिलेक्ट माझा चेहरा केला, दिसला कास्टिंग होता. डीपी वरून. हम्म. नो डायलॉग काहीच नाही. त्याच्यानंतर तुम्ही भेटायला पाठांतर या. नाही, काहीच नाही, नाही, व्हॉइस काहीच नोट नाही. मागितली होती थोडीशी आवाज चेक करायसाठी. बस ते फॉर्मॅलिटीज आणि मागितली असं, मागितली होती काहीतरी कारण की सेकंदची. चेहरा पाहिजे डीपी वरून डायरेक्ट मग तुम्ही विचार करू शकता. हा, तर मग मी आली याला भेटायला. मग तिथे आमची ऑफिशियल अशी मीटिंग झाली, आम्हाला गाणं ऐकून दिलं आणि गाणं खूप सुंदर होतं. खूप बाई जेव्हा मला हे माहित झालं की बा हे माझ्या गाण्याची आर्टिस्ट आहे, मी आता हातवर करून दिले होते. मी आता म्हटलं मी नाही आहे या गाण्यात, पण तो म्हणे नाही तू हिरो आहे म्हणे. म्हटलं साला, मी त्या कॅफेत मध्ये का आरसा होता, मी 3 वेळा आरशात पाहिलं. आणि मी पण हिरो? जेव्हा विचारलं ना हिरो? वाटलं हिरो, मी हिरो. झाला ना हिरो आता. आणि मग त्याच्यानंतर जे आहे, हा, आणि जेव्हा मी डीपी दाखवला त्यांना, तर तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सिलेक्ट आहे तुम्ही. म्हटलं सर हिरो तर सांगा कोण आहे, पहिले मला सांगा सगळ्या गोष्टी. तर मग मी इन्व्हॉल्व होते, तर हिरो आहे म्हणे बिपिन मावरे. मग तेव्हा कुठे मी एक पाऊल पुढे घेतलं, म्हटलं चला आपण यांचे व्हिडिओ बघतो, आपण स्वतः फॅन आहे त्यांचे, तर आपल्याला मस्त संधी भेटत आहे यांच्यासोबत काम करायची. पण तेव्हापर्यंत असं काही होतं नाही बाई, काहीच नाही, काहीच नव्हतं. कारण सांगतो, गाणं पण छान होतं. गाणं साधे गाणं होतं. साथ दे नावाचं गाणं होतं. साथ दे ग साथ ग तुझा, सार्थक साथ दे ग साथ दे तुझा. मी गाण्याचे म्हणजे लिरिक्स पण विसरलो, आणि खूप छान असं गाणं होतं बाई. पण विषय काय झाला, विषय त्याच्यानंतर झाला. आम्ही तेव्हा तर साथ दिला, पण तेव्हा आम्हाला विचार पण नव्हता आला की आम्ही आयुष्यभर साथ देऊ एकमेकांना. म्हटलं भाई चेहरा तो है अच्छा, लेकिन लड़की कैसी है कैसी नहीं आपको अपने को थोड़ी पता है नाही काय. जगात खूप साऱ्या गोष्टी सुंदर असते, दिसते तसं नसते दिसते ना. तसं नसते. म्हणून मी पहिली गोष्ट तर चेहरा पाहिल्याबरोबर मी अवकात मला माहित होती मी काय आहे. तर
आपल्याला आपली अवघात माहित आहे भाई, कारण की मी टिकटॉक मध्ये आहे काय कॅमेऱ्याच्या फ्रंट साईडनं बनवत होतो मोबाईलच्या. सो मला तोंड मय पाहायची सवयच होती. तर म्या तर बिलकुल मॅच नाही केलं की बा मया येले मॅच होईल म्हणून बोलू दे मला. मय तोंड इले मॅच होईल हे तर मी बिलकुल हे नाही केलं. पण साले पोट्टे आहे की नाही तेव्हा चिडवत जाय मला. एवढी चांगली आर्टिस्ट वहिनी. एवढी चांगली वहिनी म्हणे वहिनी. मी म्हटलं कोण हे. मी म्हटलं भाई मला पण तेव्हा लाता खाची इन म्हटलं फालतू बोलू नका. मिसेस मावरे पण म्हणे मला तेव्हा चिडवे इले शूट मध्ये. पण माया अंदरून तुम्हाला माहित आहे तुमचा भाऊ इनोसंट आहे, संस्काराची मूर्ती आहे भाई. मला बोलू दे. आणि तुम्हाला माहित आहे तुमचा मला बोलू दे तशी तर बोलू देत नाही मला बोलू दे. किती साधा सुद्धा आहे पण प्रेम झालं. हा प्रेम झालं. माझ्या घरी मला नाहीच म्हणत होते. तर हा आला माझ्या घरी माझ्या आईला कन्व्हिन्स करायला की काकू खूप चांगलं गाणं आहे, खूप चांगले लोक आहे वगैरे, कारण की मी टोटली वेगळ्या बॅकग्राऊंडची होती. माझं ऍग्रिकल्चरचं थर्ड इयर झालं होतं तेच सांगून राहिली. तर तेव्हा हा काय म्हणे डायरेक्ट काकू तुम्हाला एवढा ट्रस्ट नसेल ना म्हणे तर तुम्ही 3 राख्या पाठवा म्हणे तिच्याजवळ. राखी होऊन गेली होती. 3 राख्या पाठवा म्हणे, एक माझ्यासाठी, एक डायरेक्टरसाठी आणि एक प्रोड्युसरसाठी. भाई कटेंगे तो तीनों कटेंगे ना. हा कारण आणि मग मी नेले 3 कारण की राख्या चढवलं ते नव्हतं ना. आणि मी 3 राख्या नेलंय. ते दोघ जण तयारी झाली राखी बांधायला. पण हा मेथड मध्ये एवढा गेलेला होता की याने डायरेक्ट नाही म्हटलं राखी बांधायला. पण याचं रिझन मला अजून आताही नाही माहित पडलं काय लय बांधायचं. मग त्याच्यानंतर जे आहे बाई हळूहळू प्रेम झालं तुला मला. कारण की मी 5 वाजता उठत होतो आणि हे 4:55 चहा घेऊन रेडी राहत जाय सेटवर. पण हे हिच्यासाठी रेडी राहत होती. हो आमचं गाणं खूप सकाळी होतं. तर हा माहितीये का सकाळी सुटला होता. पण मला वाटत होतं कारण की हिचा भाऊ सांगत होता की माझी दीदी उठत नाही 8 वाजता शिवाय. पण हे 4:55 उठल्यावर मला सालं वेगळं वाटत होतं की साला आपल्यासाठी उठून राहिली आहे. थोडं थोडं जे आहे तिथून प्रेम बनत गेलं. मला तू बोलू दे. हा माहितीये लवकर उठत होता. मी ब्रशच करत होती तर हा म्हणे तन्वी मॅम तुम्ही जर चहा करत असाल तन्वी मॅम तुम्ही जर चहा करत असाल म्हणे तर माझ्यासाठी पण करा म्हणे. तेव्हा आमचे एकदम सकाळी सकाळी शूट लागलेले होते 6 वाजताच. तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 5 वाजताच उठा आणि जे काय तयार व्हा. आणि हा बोलला की चहा करून दे. मी म्हटलं ठीक आहे आता तेवढं माणूस की आपण तेवढं कोणी करते. 1 कप काय आपण 2 कप चहा देतो. तर त्याला वाटलं की बा मी रिस्पॉन्स देत आहे. ते कोणता सिग्नल असते रेड कोणता असते तो ग्रीन सिग्नल. ग्रीन सिग्नल सॉरी ग्रीन सिग्नल देत आहे बा. पण असं काही नव्हतं. तुम्ही जरी म्हटलं ना मला की चहा पाजवा तर मीच पाजू शकतो तुम्हाला. एवढं काही नाही. भाई तिथून प्रेम कथा चालू झाली. माया याच्यात पहिले प्रपोज भाई मॅच केला आणि त्याच्यात मला रिजेक्शन भेटलं होतं. आणि हा आला होता तेव्हा असं झालं होतं. सर होते आमच्या सोबत डायरेक्टर सर आणि मी माझ्या कॉलेजचं शेवटचं इयर चालू होतं तर मी खूप बिझी होती. पण त्यांनी मला बोलवलं होतं एक सॉंगचं आहे बा तर ये. मी म्हटलं खूप कामं असेल खूप अर्जंट असेल मी गेली. आणि हा म्हणजे हा टॉपिक माया चालू होता. मला बोलू देशील थोडीशी. हा तू मागच्या 15 मिनिटापासून बोलून राहिली मला बोलू देशील. तर भाई हा जो आहे हा माझा पार्ट आहे प्रपोजचा. कारण की मी करणार होतो ना. आणि सो जे आहे बोलू दे मले. मी जे आहे प्रपोज केला म्हटलं आणखी बाण. आणि कॉन्फिडन्स एवढा होता. म्या काय म्हटलं साला हे होच म्हणते फक्त आपली मनाची देरी आहे. आणि हिनं म्या म्हटलं मला तू आवडतं म्हटलं. मी मराठीत बोललो बाई. मला तू आवडतं असं म्हटलं होतं थरथर कापून. मग मला काय वाटलं हिला समजलं नसेल बा मराठीत बोललो तर. मी काय म्हटलं आय लाईक यू म्हटलं. हे म्हणे नाही म्हटलं नाही बा मला नाही आवडत ह्या गोष्टी. म्हटलं जोक नाही आहे म्हटलं मला नाही आवडत म्हणे या गोष्टी. खरंच म्हटलं तुम्ही की मला या गोष्टीमध्ये पडायचं नाहीये. आपण खूप चांगले मित्र आहे आणि तिथून 4-5 महिने झाले होते आमच्या फ्रेंडशिपला. आणि मी म्हटलं मग तुला कोणी आवडते का. नाहीच म्हटलं होतं मला नाही आवडत म्हटलं या गोष्टी. म्हटलं मग आपण फ्रेंड तर राहू शकतो ना म्हटलं. टाइम घे ना म्हणे तू थोडासा. हा हे म्हटलं टाइम घे. हा सॉरी मी विसरलो होतो. टाइम घे अशी हे 7 दिवस घे 8 दिवस घे 15 दिवस घे पण तुझं उत्तर दे म्हणे मला. हा हे मला विचारायचं होतं. उत्तर दे नेमकं तुझ्या मनात दडलंय काय. पण साला पोरीचं एक सांगतो म्हणजे माझ्या याच्यावरून सांगतो. पोरी टाइम घेते बाई आणि पोरीले टाइम घेऊ द्या. त्याच्या उलट आहे हा साला प्रत्येक 2 दिवसांना मुहूर्त पाहते की आज विचारतो मी मग काय आहे तुझं म्हणणं. मग 2 दिवसांनी विचारतो मग काय आहे तुझं म्हणणं. मग काय आहे तुझं म्हणणं. पागल करत होता तू. काय आहे मग म्हणणं. 8 दिवस दिलते तर 7व्या का 6व्या दिवशी फोन आला तन्वी तुझं क्लिअर झालं का.
काय आहे मग सांगू शकते तुम्हाला? मी म्हटलं नाही, मला टाइम पाहिजे, मग माझ्याशी हे म्हणे बोलूच मला नको बा. फ्रेंडच राहायचं मला आहे म्हणे. फ्रेंड, मला वाटलं ते टॅगनी लावायचं टॅगनी रिलेशनशिपचा, लावायचं मला आहे बेस्ट म्हणे, फ्रेंडच मला ठेवायचा बेस्ट आहे. फ्रेंडच राहायचं आहे म्हणे. मला नाही आवडत म्हटलं ते आणि रिलेशनशिप, हा, रेस्ट्रिक्शन्स वगैरे रेस्ट्रिक्शन्स हे नको वगैरे. करू. पण नाही, मी जबरदस्ती नाही केली पण याने काही. ही गोष्ट खूप चांगली केली आणि ही गोष्ट मला यातली खूप आवडली. ठीक आहे, तो टाइम घे, भलेही 8 दिवस म्हटलं, 7व्या दिवशी कॉल आला, पण म्हणे ठीक आहे, सांग तुझं काय उत्तर आहे. आणि मग नंतर यांनी एक सेकंड सॉन्ग केलं गुंडाळलं नावाचं, आणि त्याचं जे काय असते ते गाणं लागते ते मोठ्या स्लाईडवर ते नसते का Launching. गाणं, हा लॉन्चिंग. तर तेव्हा सॉरी तर तेव्हा यांनी मला म्हटलं होतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमचे सिंगर सरांचा बर्थडे होता, की तुझं झालंच नाही का टाईम घेणं, प्लीज आता तरी उत्तर दे, माझा पेशन्स संपलेला आहे. तर मी म्हटलं होतं की मला तुझी कंपनी आवडते, पण आपण असंच राहू बा बेस्ट फ्रेंडसारखं, कशाला तो टॅग लावून घ्यायचा रिलेशनशिपचा, पण मला तुला गमवायचं पण नाही. तेव्हा मी हे उत्तर दिलं होतं. आणि त्यानंतर माझी डिग्री झाली आणि मी गेली संभाजीनगरला बँकिंगचे क्लासेस करायला, कारण की माझ्या घरचे बोलले होते की या फील्डमध्ये कंटिन्यू नको करू, कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन कर. तर आमचं 7 महिने लॉंग डिस्टन्स म्हणावं लागेल. लॉंग डिस्टन्स होतो बाई. 7 ते त्याच्यात 8 त्या महिने. संभाजीनगरला डायरेक्ट ट्रेनही नाही जात. काहीच नाही, पहिले ते ट्रॅव्हल्सनेच यायला जाते, लागते. कुठून फिरून जाते, ते 12 घंटे लागते ट्रेनले. पूर्णा जंक्शनमध्ये थांबावं लागते, मग ट्रॅव्हल 6 घंट्यात पोहोचते, पण ही तरी पोरगी हे त्या ट्रेननच जात होती. हो, माझ्याजवळ पैसे नव्हते राहत तेव्हा. मी असं- तेव्हा थोडी अर्निंग करत होती. असंच म्हणजे मला सेव्हिंगचा शौक होता. ओके. तर भाई ते पण काय दिवस होते. फोनवर बोलत होतो, 1 घंटा बोलत होतो फोनवर, 1 घंटा, पूर्ण दिवसाचा अपडेट. 50 मिनिटं भांडत होतो. 10 मिनिट चांगलं बोलत होतो, शेवट भाई भांडणं लय झाल्या एकदम. एक्स्ट्रीम लेवलचे झाले बाबा. म्हणजे आता कोणालाही ज्यांनी आम्हाला स्टार्टिंग पासून बघितलं ना, तर तेच हे म्हणते की सुखात धक्का येतो आमच्यासाठी. मग भांडणं झाली आहे एकदम, गच्चीवर बसू बसू भांडणं झाले. वाटत एवढा तर इमॅजिन नव्हता केला की आजचा दिवस येईल म्हणून, एवढे भांडलो आम्ही. नाही, मला माहित होतं येईन, बरं, मला माहित होतं. कारण जर की लग्नापर्यंत सक्सेस होत कारण की असेल. याच्यापेक्षा खराब भांडणं माझ्या बहिणीसोबत झाले आहे बाई. सवय असेल ना. आणि मला माझ्या बहिणीची लय आठवण येते. आणि आय थिंक इथून पुढून जे आहे मी डेली ब्लॉग्स चालू करण, कारण की जेव्हा माझ्या बहिणी होत्या ना भाई, घरात मस्त अशी रौनक राहत होती. रौनक आताही राहते, पण तेव्हाची वेगळीच होती जरा. विषय काय होते, माणूस आपल्या घरातच सुखी राहते, पण जेव्हा बहिणी म्हणा किंवा भाऊ म्हणा, आता मला तर भाऊ आहे नाही सक्का, पण बहिणी आहे, तर मग बहिणी जेव्हा त्याच्या घरी निघून जाते, तेव्हा घर एकदम असं खाली खाली वाटते. हा इमोशनल पार्ट आहे, आणि मला काही हा याच्यात सांगायचा नाही आहे, कारण की हा तर एक पण भांडण खूप होत होते, हा मुद्दा आहे आमचा. तुम्ही म्हणाल तुमचे पण म्हणजे कोणाचे रिलेशन असेल आणि भांडण खूप होत असेल तर गिव्हअप करायची वेळ येत असेल. हिच्यासोबत मी 0.001% भांडलो आहे, तितकं मी माझ्या लहान बहिणीसोबत भांडलो आहे. म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे, शिवानी, त्यासोबत बम भांडलो आहे, आणि सगळ्यात जास्त तिच्या लग्नात रडलो होतो मी. तर मित्रांनो, असं बिलकुल समजू नका की तुम्ही ज्याच्यासोबत जास्त भांडता तो तुमचा दुश्मन आहे. तुम्ही ज्याला इग्नोर करता तो तुमचा दुश्मन असू शकते, पण भांडण ज्याच्यासोबत जास्त होते तो बिलकुल नसू शकते, तो तुमचा जिगरी पण असू शकते. आणि तन्वीसोबत पण सेम झालं, आणि तन्वीच आम्ही जिगरी बनलो. खूप भांडलो. कधी हिचे पाय माझ्या दातावर होते, तर कधी माझे दात हिच्या पायाच्या खाली होते, आणि असेच खूप चांगले भांडण आम्ही पण खूप केले. सगळे अरे एवढे भांडू नका रे बा, म्हणे तुम्ही खूप छान दिसता सोबत, भांडू नका. पण ते एकदम मेंदाळल्यासारखं वाटते. चंचलता त्याच्यातच असते. लहान लेकरं तेच चांगले वाटते जे इच्छक असते, आणि आम्ही आता पण लहान आहे बाई. म्हणजे आता आम्हाला जर कोणी विचारत असेल ना तुमचं साक्षगंध झालं काय, तर आम्ही म्हणतो आमचा बाल साक्षगंध झालं. जसं बाल विवाह असते तसं बाल साक्षगंध झालं आमचं. एंगेजमेंट झाली बाई. आणि अजून पण सगळ्यांना असंच वाटते की हा रील शूट आहे का, विश्वास नाही बसत आहे. खूप शॉकिंग गोष्ट आहे, आम्हाला म्हणजे असं धक्काच लागला. तुम्ही कधी असे एक्सप्रेस झाले नाही बा. कोणी म्हणे बहीण आहे का, कोणी म्हणे मैत्रीण आहे का, कोणी म्हणे बायको आहे का, हे कधी आपण रिव्हील केलंच नव्हतं. तर त्यांच्यामुळे ही माझी पहिली क्रश, बेस्ट फ्रेंड पण आहे, बेस्ट फ्रेंड आणि सगळंच आहे. माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि बेस्ट फ्रेंड राहील, कारण की तो नवरा नंतर पाहिजे आणि पहिले आपला मित्र पाहिजे असते चांगला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक की रिलेशन लग्नापर्यंत न्यासाठी मुलीपेक्षा जास्त एफर्ट्स मुलाचे पाहिजे असते, आणि ते माझ्या केसमध्ये खूप जास्त होते आणि खूप एफर्ट्स घेतले, खूप स्ट्रगल केला आहे. अच्छा, माझी तारीफ होती भाई. हो, मला तर ते म्हणजे खूप स्ट्रगल केला त्यांनी. आणि सगळेजण असे मी पण सगळ्याला म्हणतो, म्हणजे मेन म्हणजे पोरं की खूप स्टेबल राहावं लागते त्या बाबतीत तरी.
म्हणजे कमीत कमी Dedication. आपण म्हणजे स्वतःच्या तरी नजरेत असलो पाहिजे की आपण जर कोणाचं पालन पोषण जेंटलमॅन बनलं पाहिजे बाई. आता मी साक्षगंध झालं ना तोपर्यंत एक लहान लेकरू होतं, पण साक्षगंध झालं तेव्हापासून मला असं जेंटलमॅन सारखं फील होत आहे. जेंटलमॅन म्हणजे कसं की ए मम्मी, ए पप्पा, दीदी, ए तन्वी, तुम सबका ख्याल रख लूंगा रे मैं. हे वाली असं हे वाली gentleman. फिलिंग येऊन राहिली मला आता. म्हणजे एवढं एबल असलं पाहिजे बाई. आणि त्याच्यानंतर मग असे डिसिजन घेऊ शकता. नंतर माहिती आहे काय, थोडं फार का होईना पोरगी पण सेटल झाली पाहिजे आणि पोरग पण सेटल झालं पाहिजे. असं नाही की दोन्ही बाई side. पोरानं पैसे कमावले मग पोरगी डायरेक्ट म्हणून राहिली की ये है मेरा जिगर का तुकडा. नाही, ती पण ती पण तेवढीच एबल पाहिजे आणि आणि obstacle पोरगा पण खूप तेवढाच येते. एबल पाहिजे. मी बॅलन्स केलं बाई. मी पण बनलो सोबत सोबत, तन्वीला पण सोबत ठेवलं म्हणजे घडवलं. आणि बाई जे जेवढं हार्डवर्क हे पोरीनं केलं ना, हे पोरगी आणि हिचा भाऊ कोणी नसतं करू शकलं. म्हणजे लिटरली हे पोरगी सकाळी 8 वाजता उठणारी आहे, पण इले मी कामाच्या बाबतीत एवढं मी एवढं काम करून घेतलंय. आणि या बाबतीत मी पण मला स्वतःवर प्राऊड फील करतो की मी पण खूप खूप काम केलं. एवढा मी काम करणारा माणूस आहे नाही. म्हणजे मी आता माझे चक्रव्यूह असं झालंय की मी जर 10 दिवस काम केलं ना तर मला 11व्या दिवशी काम पाहिजे, नाही तर मला दिवसभर बोर मारते. सवय झाली माइंडला आता ती. सवय झाली आहे आणि आता. कामातच माणूस व्यवस्थित आणि काय म्हणते हेल्दी राहते. हा, आणि मी तुम्हाला पण तेच सांगतो की आताचा काळ लय बिकट आहे बाई. तर काम करत राहा, चांगलं काम पहा, स्मार्ट वर्क करा, सक्सेस तुमच्या सोबत आहे. येते सक्सेस. आणि जर तुम्हाला असे प्रश्न होत असेल की बा काय पाहिलं काय नाही, तर तुमच्या जवळ असते त्याची उत्तरं. कारण मला माहिती आहे आणि माझ्यासाठी काय केलं काय नाही, माझा डाऊन फेज अप अँड डाऊन सगळे बघितलेले आहे आम्ही सोबत. सो मला स्टेबल वाटलं, मला कम्फर्ट वाटलं, मी हा निर्णय घेतला. तर थँक्यू. रील तर खूप व्हायरल केला बाई तुम्ही माया. आणि तो जे आहे खूप दिवसापासून सेव्ह केलेली एक मेमोरी होती की मला अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळे आहे. आपण इथपर्यंत आलो. कारण की त्यांनी पण खूप जास्त म्हणजे आपल्याला कमेंट्स मध्ये सुद्धा तुमचं तेच चालू होतं की नाही तुमची जोडी खूप छान आहे, तुम्ही एकमेकांना साथ द्या, शेवटपर्यंत साथ द्या. असं खूप तुम्ही एक जरिया आहे माझ्या करिअर बनवासाठी. तर तुम्हीच लय मोठा आधारस्तंभ आहे बाई. बाकी आम्ही दोघं एकत्र आलो याच्यासाठी तर आणि माझे एफर्ट जास्त आहे. बाप्पा. आणि आमची टीम सुद्धा. टीमचं काय, म्हणजे टीम ज्यांच्यासोबत काय काम करतो. हा, पण टीमचं काय, तू आणि मी सोबत यासाठी एफर्ट्स मी जास्त लावले. आम्ही प्रेझेंट म्हणत आहे मी जास्त लावले, ह्याच्यात तर क्रेडिट मी घेतो. घे बाप्पा. चला क्रेडिट यालाच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Thank you so much. थँक्यू. आता आपण डेली व्लॉगिंग करणार आहे. बघू ना.